नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण हे प्रकरण पाहतोय। त्यातील आपल्याला भाग पाहायचा आहे रायटिंग अ केमिकल इक्वेशन, म्हणजे रासायनिक समीकरण कसं लिहायचं हा भाग आपल्याला पाहायचा आहे। तर त्या अगोदर आपल्याला काही संज्ञा माहिती असणं गरजेचं आहे। तर पहिले केमिकल रिॲक्शन। व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? Chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substance by formation of new bond. म्हणजे काय की अशी एक प्रोसेस अभिक्रिया की ज्याच्यामध्ये काही पदार्थाचे बॉन्ड ब्रेकिंग होतात, त्याचे बंध तुटतात आणि त्यापासून आपल्याला एक नवीन पदार्थ तयार होतो। आणि नवीन पदार्थ तयार होत असताना ह्याचे बॉन्ड नव्याने तयार होतात। तर अशाला आपण काय म्हणतो केमिकल रिॲक्शन। मीन्स केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू न्यू सबस्टन्सेस बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड। त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक म्हणजे रिॲक्टंट आणि दुसरा म्हणजे प्रोडक्ट। रिॲक्टंट म्हणजे काय की असे पदार्थ जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात। अ सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन। असे घटक की जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्याला आपण रिॲक्टंट असं म्हणतो किंवा अभिक्रियाकारक असं म्हणतो। आणि प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादिते, the substances formed as a result of a chemical reaction by formation of new bond। जे हे रासायनिक अभिक्रिया होत असताना बॉन्ड ब्रेक होऊन नवीन बॉन्ड तयार होतात आणि त्यापासून जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणतो प्रोडक्ट असं म्हणतो। उदाहरण एक घेऊ आपण गेल्या वेळेस आम्ल आणि आम्लारी पाहिलेलं ते या ठिकाणी NaOH हा आम्लारी आहे। सोडियम हायड्रॉक्साइड प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड gives us NaCl plus H2. Here NaOH and HCl are reactant and NaCl and H2 are product. These two are reactant and these are products. आणि हे जे पूर्ण हे आहे त्याला काय म्हणतो आपण केमिकल इक्वेशन असं म्हणतो। आता हे जे केमिकल इक्वेशन आहे त्या लिहिण्याच्या काही पद्धती आहेत, तर त्या पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्याचा पहिला नियम असा आहे, इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड। म्हणजे जे रिॲक्टंट आहेत त्या ह्या ॲरोच्या लेफ्ट हँड साइडला लिहितात। द रिॲक्टंट आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द प्रोडक्ट लेफ्ट हँड साइड while the products on the right hand side। हा जो ॲरो आहे त्या ॲरोच्या लेफ्ट हँड साइडला रिॲक्टंट लिहितो आणि राईट हँड साइडला आपण काय लिहितो प्रोडक्ट लिहितो। अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट्स इज ड्रॉन इन बिटवीन देम। आणि एक असा आपण बाण काढतो की जो प्रोडक्टच्या दिशेने दर्शवला जातो, की त्याचं डायरेक्शन आहे ती रिॲक्टंट टू प्रोडक्ट असे डायरेक्शन आहे। दिस ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन। तर हे काय करतं, ह्या जे बाणाचं टोक आहे त्या बाजूचं जे केमिकल्स असतील ते आपले प्रोडक्ट आहेत
आणि जिथून सुरुवात होते त्या बाणाची किंवा ज्या बाजूला बाणाचं टोक नाही आहे ते जे आहेत ते आपले रिॲक्टंट असेल. तर पहिला नियम तुमच्या लक्षात आला असेल. इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द ॲरो and products are written on the right hand side of the arrow. This arrow indicates the direction of reaction. Now second law is, if the reactant or product are two or more, then they are linked with a plus sign. जर रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर ते आपण प्लस साईननी काय करतो, लिंक करतो की त्या दोघांच्या मध्ये आपण प्लस साईन लिहितो. उदाहरण घेऊ आपण एक. सोडियम हायड्रॉक्साइड रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ॲसिड टू फॉर्म सोडियम सल्फेट प्लस H2O. आता या ठिकाणी हे दोन रिॲक्टंट आहेत. एक सोडियम हायड्रॉक्साइड हा एक रिॲक्टंट आहे आणि दुसरा रिॲक्टंट आहे सल्फ्युरिक ॲसिड. तर ह्या दोघांच्या मध्ये काय करतो आपण, हे प्लस साईन लिहितो. तसंच प्रोडक्ट सुद्धा दोन आहेत तर हे दोन प्रोडक्टच्या मध्ये आपण काय लिहितो, प्लस साईन लिहितो. तर हा झाला दुसरा नियम. ह्यातलंच उदाहरण पाहू आपण. अजून एक उदाहरण पाहू आपण. कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ झिंक डस्ट copper sulfate react with zinc powder or zinc dust to form zinc sulfate plus copper. या ठिकाणी कॉपर सल्फेट आणि झिंक हे दोन रिॲक्टंट आहेत. हे जे आहे ते दोन रिॲक्टंट आणि त्याला आपण दोन्हीला प्लस साईनने लिंक केलं आणि झिंक सल्फेट आणि कॉपर हे दोन प्रोडक्ट आणि त्याला आपण प्लस साईनने लिंक केलं. तर हा झाला दुसरा नियम. सेकंड लॉ, इफ द रिॲक्टंट्स or products are two or more, they are linked with a plus sign in between them. For example, in this equation, copper sulfate react with zinc to form zinc sulfate and copper. Plus sign is drawn in between copper sulfate and zinc. Here plus sign is drawn in between zinc sulfate and copper. Now third law, to make a chemical equation more informative, the physical states of the reactants are indicated in the equation. हे जे काय रासायनिक समीकरण आहे अधिक माहिती देणार आपल्याला बनवायचं असेल तर त्याच्या अवस्था फिजिकल स्टेट्स आपण लिहितो. फिजिकल स्टेट्स कुठल्या कुठल्या असतात तर सॉलिड स्थायीरूप, लिक्विड द्रवरूप, गॅसियस वायुरूप किंवा ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे काय तर त्याचं पाण्यातील द्रावण. तर ह्या फिजिकल स्टेट काय करतो आपण त्याचं जे रेणुसूत्र आहे त्याच्या शेजारी लिहितो. Their gaseous, liquid and solid state are indicated by writing the letters G, L and S respectively in the bracket. Moreover, if the product is gaseous, instead of G it can be indicated by an arrow pointing upward. म्हणजे जर प्रोडक्ट हा जर गॅस असेल तर काय करतो आपण याप्रमाणे चिन्ह लिहितो. उदाहरण पाहू आपण. कॉपर सल्फेट त्याच्या शेजारी ॲक्वियस लिहिलेलं आहे. तर एक कॉपर सल्फेटचं पाण्यातील द्रावण आहे म्हणजे हे निळ्या रंगाचं पाण्यातील द्रावण आहे कॉपर सल्फेट ॲक्वियस. आणि झिंक आहे सॉलिड. सॉलिड म्हणजे स्थायीरूप आहे आणि
हे कॉपर सल्फेट लिक्विड नाही आहे, तर ॲक्वियस आहे. म्हणजे कॉपर सल्फेट ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये विरघळवतो त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, ॲक्वियस मिळणार आहे. टू गिव्ज अस झिंक सल्फेट, हे सुद्धा आपल्याला काय मिळतं, ॲक्वियस मिळतं. आणि कॉपर सल्फेट काय मिळणार आहे, सॉलिड मिळणार आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहू आपण. समजा कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3 प्लस HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं तर आपल्याला कॅल्शियम क्लोराईड मिळतं, H2O पाणी मिळतं आणि CO2 गॅस मिळतो. बॅलन्स नाही आहे हे इक्वेशन. तर या ठिकाणी हा जो गॅस आहे काय करतो आपण, अपवर्ड डायरेक्शन, म्हणजे हा CO2 वायू काय होतो, बाहेर पडतो. इफ द प्रॉडक्ट इज गॅसियस instead of G, it can be indicated by an arrow pointing upward. जर प्रॉडक्ट जर गॅस असेल तर आपण याप्रमाणे त्याला वरच्या दिशेने बाण करतो. इफ द प्रॉडक्ट फॉर्म्ड इज इनसॉल्युबल सॉलिड in the form of precipitate, then instead of S it can be indicated by an arrow pointing downwards. जर तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो इनसॉल्युबल असेल, इनसॉल्युबल म्हणजे पाण्यात अद्रावणीय असेल. पाण्यात अद्रावणीय म्हणजे काय, की समजा आपण खडू घेतला, त्याचा भुगा केला, पावडर केली त्याची आणि जर ती पाण्यात टाकली, आपण शेक केलं, हलवलं त्याला, आणि तर तुम्हाला ती अख्खी पावडर त्या पाण्यामध्ये दिसेल, पण ठेवल्यानंतर ती पावडर काय होईल, खाली बसेल. तर अशा स्वरूपात जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, प्रिसिपिटेट, PPT असं म्हणतो. तर प्रिसिपिटेट लिहिताना काय करतो आपण, पॉइंटर आहे, ॲरो आहे, तो डाऊन हेडेड लिहितो, खालच्या बाजूला असलेला लिहितो. उदाहरणार्थ twice H2S hydrogen sulfide plus sulfur dioxide gives us thrice sulfur down-headed arrow plus twice H2O. हा जो आहे 3S सल्फर, त्याचा काय मिळतं आपल्याला, ह्या पाण्यामध्ये प्रिसिपिटेट मिळतो. ठीक आहे, हे आपण पाहिलं. याचं जे रिॲक्टंट आहेत किंवा प्रॉडक्ट आहेत त्याचे काय करायची अवस्था, त्याचं स्टेट्स लिहायचं त्याच्या शेजारी. टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह, द फिजिकल स्टेट ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स are indicated in the equation. For example, solid, liquid, aqueous, gaseous, etc. If the product is gaseous, then it can be indicated by an arrow pointing upward, and if the product is insoluble in water, then it can be indicated by arrow pointing downwards. Fourth law is, when heat is to be given from outside to bring about a reaction, it is indicated by the sign delta. This is delta sign written above the arrow that indicates the direction of the reaction. For example, the reaction in which slacked lime is formed on heating limestone is written as follows: CaCO3, this is solid in state, heat is given, then product is calcium oxide, solid state, प्लस कार्बन डायऑक्साइड इज रिलीज. तर या ठिकाणी हा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी, तर याला
उष्णता दिल्यानंतर त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि आपल्याला चुनकळी मिळते, जे कॅल्शियम ऑक्साईड मिळतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. म्हणजे काही रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी काय करावं लागतं, उष्णता देण्याची गरज असते. पण काही रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर काय होते, उष्णता बाहेर पडते. सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज्ड ड्युरिंग द रिॲक्शन बिटवीन द ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट, it is indicated as copper sulfate, aqueous solution of copper sulfate, zinc in solid state, it react to form zinc sulfate, it is in aqueous form, plus copper is solid form, plus heat is released. जे का ह्या समीकरणामध्ये ह्याला काय करावं लागते, उष्णता पुरवावी लागते आणि त्यामुळे प्रॉडक्ट मिळतं आपल्याला. आणि या ठिकाणी हे रिॲक्शन फॉर्मेशन होताना काय होतं, हीट बाहेर टाकली जाते. आता हीट जर बाहेर टाकत असेल तर त्याला कुठल्या अभिक्रिया म्हणायचं हे आपण पाहणार आहोत. म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. 5वा नियम, it is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reactions. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. For example, the reaction of vegetable oil takes place at the temperature of 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of nickel catalyst, and it is written vegetable oil, this is liquid L, hydrogen gas, in the temperature is given 60 degrees Celsius in the presence of catalyst nickel to form वनस्पती घी. It is solid in form. म्हणजे काही अभिक्रिया होताना काय करावं लागतं, आपल्याला काही कंडिशन्स असतात. म्हणजे त्याच्यावरती दाब द्यावा लागतो, म्हणजे प्रेशर द्यावा लागतो, दाब द्यावा लागतो, किंवा त्याचं टेम्परेचर, त्याला उष्णता द्यावी लागते, हीट द्यावी लागते. ती हीट किती दिली जाते, किती डिग्री सेल्सिअस दिली जाईल, तर या ठिकाणी 60 डिग्री सेल्सिअस आहे. किती ते आपण लिहितो. नंतर कॅटलिस्ट म्हणजे का, की असा एक पदार्थ की जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, परंतु ती रासायनिक अभिक्रिया पूर्ण करण्यास काय करतो, मदत करतो. त्याला काय म्हणतो, कॅटलिस्ट. तर कुठला कॅटलिस्ट वापरा, तर ह्या ज्या अटी आहेत, ह्या ज्या कंडिशन्स आहेत, ह्या आपण आरोवरती लिहितो. तर हे एक्झाम्पल पाहिलं आपण, व्हेजिटेबल ऑइल, त्याच्यात ही जी रिॲक्शन आहे त्याला हायड्रोजनेशन असं म्हणतो आपण. कुठलाही वनस्पती तेल असेल त्याच्यामध्ये जर हायड्रोजन गॅस सोडला आपण त्याच्यामध्ये, आणि त्याचं तापमान जर 60 डिग्री सेल्सिअस म्हणजे 60 अंश सेल्सिअस एवढं तापमान असेल, आणि निकेल ॲज अ कॅटलिस्ट म्हणून त्याचा आपण उपयोग केला, तर आपल्याला वनस्पती घी मिळतं. म्हणजे या ठिकाणी हे जे रिॲक्टंट आहे ह्याच्यात ऑइल अँड हायड्रोजन, आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, फक्त वनस्पती घी मिळतं. तर ह्याच्यामध्ये निकेल कुठंच नाही आहे, पण निकेल हा काय करतो, फक्त ही रिॲक्शन घडवून आणण्यास मदत करतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, कॅटलिस्ट. Catalyst not taking part in chemical reaction. Next step is special information or names of reactants products are written below their formula. For example, copper 1 reaction with concentrated nitric acid gives reddish colored poisonous nitrogen dioxide gas. However, on the reaction with dilute nitric acid, the products formed is nitric oxide gas. म्हणजे आपल्याला काय करता येतं, सहंती लिहितो आपण. तो जो काय प्रोडक्ट आहे, रिॲक्टंट असेल, तर त्या रिॲक्टंटच्या खाली काय करतो आपण, त्याची सहंती लिहितो. फॉर एक्झाम्पल, कॉपर इट रिॲक्ट विथ
nitric acid, aqueous. Here it is concentrated to form copper nitrate, aqueous, plus twice NO2 gaseous form plus twice H2O water liquid form. And this copper react with nitric acid HNO3. Here 8 molecules of nitric acid and 3 atoms of copper. This nitric acid is dilute to form thrice copper nitrate, aqueous, plus twice NO gaseous state plus 4H2O liquid state. Here difference is in first reaction, here its product is nitrogen dioxide, and when copper react with dilute nitric acid, nitrogen monoxide is formed, and when copper react with concentrated nitric acid, nitrogen dioxide is formed. Therefore, this special information or names of reactants products are written below their formulae. तर याप्रमाणे 6 स्टेप्स आहेत आपल्याला केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी. पुढच्या तासाला आपण बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन पाहू. धन्यवाद.